सर्वांना जय भीम. मी राजाराम पाटील उरणमधून बोलतोय. गेली 5-6 दिवस आपण भेटलो नव्हतो. आज आपण जो विषय घेतलेला आहे ईव्हीएम कडून आपल्या देशाची मनुस्मृतीकडे वाटचाल, म्हणजे ईव्हीएम कडून मनुस्मृतीकडे वाटचाल अशा प्रकारचा विषय घेऊन आज आपण इथे बोलत आहोत. तर बंधू आणि भगिनींनो, की आपल्याला आपले सगळे बहुजन संघटकवर जे बोलणारे लोक आहेत, खास करून ओबीसी, एससी, एसटी या समूहातले लोक आहेत, आणि आपले लोक जे बोलतात ते या सत्य घटना सांगत असतात. आणि हे जे बोलणं आहे ते ऐकायला तुम्हाला थोडंसं वाटेल की बाबा सतत कशाला एवढे लोक बोलतात. तर तुमच्या लक्षात आलं असेल की बहुजन समाजाची बोलण्याची जी उर्मी आहे ती हजारो वर्ष दाबली गेलेली आहे. आणि हा बोलण्याचा अधिकार ज्या उच्चवर्णीय ब्राह्मणांकडे होता त्यांनी अशी काही पुराण, कथा, कादंबऱ्या सांगितल्या आणि सत्याचा विपर्यास केला आणि समाजामध्ये जे सत्य आहे ते नाकारण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून ते शंकराचार्यांचं प्रसिद्ध वचन आहे की ब्रह्मम सत्या जगत मिथ्या, म्हणजे ब्रह्म हे सत्य आहे, म्हणजे ईश्वर हा सत्य आहे आणि दिसणारं जग आहे हे मिथ्या आहे. आणि अशा प्रकारे देवांचा पुरस्कार करणारे वेद हजारो वर्षापूर्वी आपल्या लोकांनी नाकारले. हे वेद आहेत हा एक ईव्हीएमचा प्रकारच आहे, म्हणजे चुकीच्या गोष्टी लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न वेदांच्या माध्यमातून झाला, ज्याचा फायदा फक्त ब्राह्मण क्षत्रियांना होईल अशा प्रकारचे हे वेद तत्वज्ञान सांगत होते. आणि बहुजन समाजाला म्हणजे 85% ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया यांना फसवत आले. आणि अशीच आधुनिक वेदांचा सारखंच स्वरूप ईव्हीएम मशीनचं आहे. आणि ईव्हीएमच्या माध्यमातून सत्ता कशी आणायची, ती सत्ता उच्चवर्णीयांकडे कशी राहील आणि या देशातल्या एकूण संपत्तीवर त्यांचा ताबा कसा राहील अशा प्रकारचं वास्तव स्थिती आज पाहायला मिळते. आणि म्हणूनच बहुजन समाजाच्या लोकांनी आपली मतं व्यक्त करणं आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण सातत्याने बोललं पाहिजे. म्हणून बहुजन संघटकच्या राहुल खांडेकर या माझ्या मित्राला मी मनापासून धन्यवाद देतो की अत्यंत आदराने आणि प्रेमाने आपण इथे अनेक वक्ते आणता आणि बोलायला लावता. आणि आमच्या बहुजन समाजाच्या लोकांनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे की ही जे बोलणं आहे त्या बोलण्यावर आपण प्रतिक्रिया दिल्या पाहिजे, चर्चा केली पाहिजे. आम्ही बोलतो हेच अंतिम सत्य नाही, तर आम्हाला जे डोळ्यांना दिसते ते मांडण्याचा इथे मी प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून एकंदरीत ही 4-5 दिवसातल्या ज्या घटना आहेत त्या घटनांवर एकत्रितपणे मी आज बोलणार आहे. आणि या 4-5 दिवसात देशामध्ये केवढा मोठा बदल होतोय, माणसं कशी बदलतात आणि ही माणसं, उच्चवर्णीय माणसं, त्यांना अनुकूल निर्णय कशी घेतात हे आपल्याला पाहायला मिळतं. मी उरणमध्ये राहतो आणि म्हणून उरणमध्ये घडलेली घटना आहे ती सांगणं गरजेचं आहे. ईव्हीएम सरकार आल्यानंतर, म्हणजे फडणवीस नंतर अजित पवार आणि एकनाथराव शिंदे यांचं सरकार आल्यानंतर आपल्याला माहित आहे की निवडणूक झाल्यानंतर खूप वेळ 10 ते 15 दिवस त्यांनी घालवले शपथ घ्यायला. आणि अजूनही म्हणजे खाते वाटप होत नाही, परंतु यामुळे लोकांचं जे नुकसान होतंय ते प्रचंड नुकसान आहे आणि जागोजागी दंगल सदृश्य परिस्थिती आहे. आणि अशातच आमच्याकडे म्हणजे उरणमध्ये आमचा एक करंजा कोळीवाडा आहे, इथे राहणारा एक तरुण आहे प्रथमेश देसाई, 20 वर्ष वयाचा तरुण आहे. आणि त्याचे वडील माझ्याकडे वृत्तपत्र वाटत असतात रोजचे, त्यांची रोज सकाळी मला भेट होते. एक दिवशी ते आले नाहीत म्हणून त्यांना मी फोन केला, तर त्यांनी सांगितलं की माझ्या मुलांनी आत्महत्या केली. मग त्यांना मी घरी भेटायला गेलो, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की तो जो तरुण आहे त्यांनी आईच्या नावाने एक स्कूटी घेतली होती जिची किंमत 1,08,000 वगैरे होती. त्यातले 75,000 भरले होते आणि 36,000 बाकी होते, हप्ते बाकी होते. म्हणून त्याला त्या मास फायनान्स कंपनीने धमकावलं, त्याचा प्रचंड अपमान केला आणि त्याची ती स्कूटी आहे ती घेऊन गेले. साधारणपणे 4:30 वाजता ती स्कूटी घेऊन गेले आणि 5 वाजता या 20 वर्षाच्या अत्यंत सुंदर अशा उमद्या तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर मी त्यांच्या घरी जाऊन पोलीस स्टेशनला पत्र लिहिली, मंत्रालयात पत्र लिहिली आणि ह्या मास फायनान्स कंपनीने आत्महत्येसाठी एका तरुणाला
प्रवृत्त केलं म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करायला सांगितला. परंतु या सगळ्या प्रकारामध्ये मला हे जाणवलं की इथे निवडून आलेले आमदार असतील भाजपाचे महेश बालदी, अत्यंत जवळ म्हणजे 2 ते 3 किलोमीटरचा प्रवास असताना त्यांनी भेट दिली नाही. माजी आमदार इथले मनोहर शेठ भोईर असतील शिवसेनेचे, त्यांनी भेट दिली नाही. आणि आणखी दुसऱ्या क्रमांकावर मतदान घेतलेले शेतकरी कामगार पक्षाचे प्रीतम म्हात्रे यांनी सुद्धा भेट दिली नाही किंवा कुठल्याही आमदारांनी किंवा लोकप्रतिनिधी त्याला भेट दिली नाही. म्हणजे ही आताची लिडरशिप आहे ही अत्यंत निगरगट्ट आहे. यांची सत्ता ज्या कारणासाठी आहे ते सत्तेचं कारण स्वार्थ हे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की अशा प्रकारच्या फायनान्स कंपनीच्या अरेरावीपणामुळे एका तरुणाचा जीव जातो, तो स्कूटीसाठी. अत्यंत हृदयद्रावक ही घटना आहे. आपल्याला ह्याच्यावर खूप काम करावं लागेल. म्हणजे सरकारच्या निष्क्रियतेमध्ये, सरकारच्या भांडवलदारांच्या समर्थनामध्ये, सावकारीच्या समर्थनार्थ सरकार काम करते. यामध्ये आमच्या मुलांचे नाहक बळी जातात. याच्यामध्ये मुलांच्या मनाला सबळ करणं, त्यांना या सगळ्या विचित्र आणि अन्यायकारक सरकार आणि प्रशासनाच्या विरुद्ध लढायला शिकवणं, संघर्ष करायला शिकवणं ही आपली जबाबदारी आहे. मी हा जो प्रथमेश आहे त्याच्या आई वडिलांना भेटलो, त्याच्या नातेवाईकांना भेटलो. अत्यंत वाईट वाटलं की हे सगळं होत असताना, आपण सगळ्या चर्चा करत असताना आम्ही तरुणांना आत्मविश्वास देऊ शकत नाही. तो तरुण ज्या भागात काम करतो JNPTमध्ये, त्याला फक्त 13,000 पगार आहे, म्हणजे किमान वेतन सुद्धा त्याला मिळत नाही. या सगळ्या तरुणांना ज्या सापळ्यात तरुण अडकलेत, सरकारी माध्यमातून जी बेकारी आणि गरिबी आहे त्याच्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. आणि म्हणूनच हे प्रश्न आपल्या आता घरापर्यंत आलेले आहेत. अत्यंत गरीब कुटुंबातला मुलगा होता आणि तो गेल्याचं दुःख मला प्रचंड आहे. म्हणून आपल्या घरात असलेल्या मुलं आणि मुली यांच्या मनाला आपण जपलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. हे सुरुवातीलाच मी सांगतो, कारण हे सरकार मानवी मनाचे निर्णय नाकारते. म्हणजे यांत्रिकीकरण, म्हणजे ईव्हीएमच्या मशीनमध्ये ते आपलं मत फिरवणारं सरकार आहे. अत्यंत निगरगट्ट प्रकार आहे. आणि मला खास करून काळजी वाटते तरुण पिढीची. आणि म्हणून मध्येच मी एक व्हिडिओ पाहिला होता. त्या व्हिडिओमध्ये हिटलरने अत्यंत 14-15 वर्षा वयाच्या मुलांना आपल्या सैन्यामध्ये भरती केलं होतं, 20,000 तरुणांना. आणि त्यांच्याकडून तो वाईट कामं करून घ्यायचा. आणि आपल्याला माहित आहे की देशात तरुणांच्या दृष्टीने एवढी मोठी बेकारी आहे शिकलेल्या तरुणांसाठी की त्यांना 13,000 काम करावं लागते. हा प्रचंड मोठा अपमान आहे आपल्या सगळ्या आणि आपल्यासारख्या वडीलधाऱ्या माणसांच्या विचारसरणीचा पराभव आहे. आणि म्हणून दखल घेण्याजोग्य ही देशाची स्थिती आहे. म्हणून माझं जे म्हणणं आहे ते आपण लक्षपूर्वक ऐकावं अशी माझी विनंती आहे. मला कल्पना आहे की दुसऱ्याचं ऐकून घ्यायला फार संयम लागतो, वेळ द्यावा लागतो. मी सुद्धा या सगळ्या घटनांचा शांतपणे विचार करत असतो. आणि म्हणून 5-6 दिवसापासून मी सगळं निरीक्षण करतोय आणि त्या निरीक्षणातून सत्य सांगण्याचा मी प्रयत्न करेन. उगाचच तुमचा वेळ घेऊन खूप मोठी माहिती सांगण्याच्या भानगडीत पडणार नाही. आणि म्हणून आपल्या ओबीसी, SC, ST आणि स्त्री शूद्रांच्या मुक्तीचा विषय आणि प्रथम गुलामीचा विषय महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितला. सावित्रीमाईंनी आमच्या स्त्रियांना शिक्षण देण्याचा विचार या देशात मांडला आणि स्त्रियांच्या मुक्तीचा विचार स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून इथे आला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून ज्या गोष्टी आम्हाला दिल्या त्या सगळ्या आता धोक्यात आल्यामुळे आता ज्या घटना काही मधल्या काळात घडल्यात, परभणीची घटना असेल, सरपंचाचा हत्याकांड असेल, म्हणजे एवढ्या भयानक घटना घडून सुद्धा त्याच्यावर म्हणजे अजूनही मंत्रिमंडळाचं खाते वाटप होत नसेल तर मग एवढ्या घाईने ईव्हीएमने मोजून ज्या घाईने आम्ही निवडणुका घेतो त्या हेतूलाच काळं फासण्याचं काम सरकारने केलेलं आहे. आणि म्हणूनच या ईव्हीएम मध्ये जे आक्षेप घेतलेले आहेत ते आक्षेप आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अनेक लोक त्यावर बोलतायत. मी स्वतः 2 वेळा लोकसभा लढल्यामुळे मी त्यातला बारकाव्यात जाणार नाही, परंतु एक वास्तव सांगतो की ईव्हीएम मधून ज्या निवडणुका झाल्या त्यांचे हिशोब टॅली होत नाही. म्हणजे पुन्हा साध्या भाषेत सांगतो की मी सुरुवातीला बोलताना बोलायचो की मुंबईतून दिल्लीला प्रवासी निघाले, विमानात बसले 200, परंतु उतरताना निघाले 240. तर हे 40 कुठून आले याचं उत्तर निवडणूक आयोग देऊ शकलेला नाही. 2019ची निवडणूक असेल, 2024ची असेल. याच पद्धतीने दिल्लीतून प्रवासी 200 बसले आणि इथं उतरताना 190च भेटले. असं या मतांचं गणित ईव्हीएम मशीन, ज्याला आपण कम्प्युटर किंवा कॅल्क्युलेटर अचूक हिशोब असं बोलतो, अचूक त्याबद्दल त्याचं समर्थन करणारे लोक जे बोलतात त्यामध्ये सगळ्यात मोठी घोडचूक आहे, त्याचं हिशोब टॅली होत नाही.
परंतु वंचित बहुजन आघाडी असेल किंवा बहुजन समाज पार्टी असेल किंवा अपक्ष उमेदवार असतील, यांच्या बोलण्याकडे आतापर्यंत कुणी लक्ष देत नव्हतं की त्यांची हेटाळणी व्हायची. तुम्ही हारणारे लोक आहात म्हणून तुम्ही तक्रारी करता, तुम्ही जिंकणारे असते तर अशी तक्रार केली नसती, तर अशी चर्चा घडते. आणि म्हणून यामध्ये जे गरीब उमेदवार आहेत आर्थिकदृष्ट्या, जे मागासवर्गातून येतात, त्याची टिंगल नेहमीच झालेली आहे. आणि म्हणून आता जी चर्चा म्हणजे मधल्या काळात, म्हणजे खरं म्हणजे मी 4-5 दिवस अगोदरच हा विषय बोलायला होता, परंतु मी ते मुद्दे टिपून काढले होते आणि म्हणून त्यामध्ये शरद पवारांनी आक्षेप घेतले होते. कारण आता विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची कायम सत्ता होती. जे काही मुख्यमंत्री झाले त्यामध्ये 15च्या वर मुख्यमंत्री एका मराठा जातीचे झाले. मराठा आणि ब्राह्मण असा सत्तेचा संघर्ष महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राला पुरोगामी राष्ट्र कोणी बोलत असेल तर असं नाही. महाराष्ट्र हे मनुवाद्यांचंच राष्ट्र राहिलेलं आहे. पुरोगामी वगैरे काय नाही. आणि पुरोगामी असतं तर एखादी स्त्री मुख्यमंत्री झाली असती, एखादा मागासवर्गीय एससी एसटी ओबीसी मुख्यमंत्री झाला असता, परंतु असं कधी झालं नाही. त्याच्यामुळे कुठून चुकूनही स्वतःच छाती फुगवून घेऊ नका की आम्ही महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांचा पुरोगामी महाराष्ट्र असं बोलतो, परंतु हे बोलायच्या गोष्टी झाल्या. प्रत्यक्षात हा महाराष्ट्र मनुवादी महाराष्ट्र आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचाच आहे. महाराष्ट्रावर जी सत्ता आहे ही ब्राह्मण मराठ्यांचीच राहिलेली आहे. आणि म्हणून आता पहिल्यांदा असं घडलं की ज्यावेळी वंचित बहुजन आघाडी हरत होती किंवा बीएसपी महाराष्ट्रात हरत होती किंवा डावे पक्ष हरत होते, तेव्हा त्यांची हेटाळणी किंवा टिंगल चालायची. कारण तुम्ही मागासवर्गीय सत्तेला लायक नाहीत, तुम्ही हरणारच, अशा प्रकारच्या हेटाळणीच्या स्वरूपात त्यांचा जो आक्रोश आहे तो दाबला जायचा. पण आता काय झालं की ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी आणि नरेंद्र मोदींनी ईव्हीएमचा वापर केला आणि जेवढं पाशवी बहुमत आणलं आणि विरोधी पक्षच ठेवला नाही, आणि यामध्ये सगळ्याच मराठ्यांचा सपशेल पराभव झालेला आहे. म्हणजे शरद पवारांचा झालेला आहे, काँग्रेसचे जे मराठा आहेत थोरात वगैरे, पृथ्वीराज बाबा वगैरे, त्यांचा म्हणजे ते गाजलेले नेते होते विधानसभेच्या सभागृहातले, त्यांचा पराभव झालेला आहे. उद्धव ठाकरेंचा पराभव झालाय. म्हणजे महाराष्ट्रातला जो स्वतःला पुरोगामी आणि बहुजनवादी म्हणायचा, ऍक्च्युअली ते क्षत्रिय आहेत आणि या क्षत्रिय सत्तेचा पराभव झाल्यामुळे तो जिव्हारी लागला. आणि या जिव्हारी लागल्यानंतर ईव्हीएमच्या विरोधात खरं म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी खूप जबरदस्तपणे आघाडी घेतलेली आहे, किंवा सर्वसामान्य माणूस ईव्हीएमच्या विरोधात उतरला असताना याचं नेतृत्व सुद्धा शरद पवार करणार अशा प्रकारचं वातावरण होतं. पण आजच्या घडीला ते वातावरण बदलून टाकलेलं आहे. आणि म्हणूनच 4 दिवसापूर्वीची चर्चा मी मुद्दामून आठवणी इथे सांगतो. त्यामध्ये शरद पवार हे स्वतः ईव्हीएमच्या विरोधात नेतृत्व करायला पुढे आले होते. उद्धवजी ठाकरे आले होते, संजय राऊत आले होते, पृथ्वीराज बाबा आले होते आणि थोरात साहेब आले होते. आणि म्हणून शरद पवारांचं जे स्टेटमेंट आहे 4-5 दिवसापूर्वीचं, ते आपल्याला सांगतो की इंग्लंड अमेरिकेत बॅलेट पेपरने निवडणूक होते, मग इकडे ईव्हीएम का, असं ते म्हणायला लागले. परंतु याच्या अगोदर ते कधी असं म्हटले नव्हते. म्हणजे इंग्लंड आणि अमेरिकेने ईव्हीएम नाकारलं होतं, परंतु याच ईव्हीएमनी एकीकडे आपल्या देवेंद्र फडणवीस म्हणजे ब्राह्मणांना मुख्यमंत्री होता येत होतं, शरद पवार किंवा मराठ्यांना मुख्यमंत्री होता येत होतं, तोपर्यंत ईव्हीएमची तक्रार नव्हती. परंतु आता मराठ्यांचा पराभव झाल्यामुळे शरद पवार सुद्धा बोलायला लागले की नाही, इंग्लंड अमेरिकेत बॅलेट पेपर वापरतात तर तुम्ही ईव्हीएम का वापरता. मग ही इंग्लंड अमेरिकेतली गोष्ट आपल्याकडे यावी असं जाहीरपणे शरद पवार का बोलत नव्हते. कारण त्यांना माहित होतं सत्ता कुणाची येऊ दे, आमचे लोक सत्तेत राहणार. हा जो बॅलन्स होता सत्तेचा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा बॅलन्स आता महाराष्ट्रात बिघडलेला आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगतो की हजारो वर्ष ज्या ओबीसी, एससी, एसटी यांना सत्ता कायम नाकारणारे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, आता मात्र मराठ्यांची सत्ता गेल्यानंतर ब्राह्मणांच्या विरुद्ध, वैश्यांच्या विरुद्ध, मोदींच्या विरुद्ध, शहांच्या विरुद्ध बोलायला लागले. या लढाईचं सत्य स्वरूप असं आहे की आमची सत्ता गेली, मराठ्यांची सत्ता गेली म्हणून विरोध, म्हणून लोकांनी आता मैदानात उतरले पाहिजे असे शरद पवार बोलायला लागले. परंतु आपण यावर सावध प्रतिक्रिया दिली पाहिजे. आपण अत्यंत चौकसपणे वागलं पाहिजे. आणि यामध्ये ओबीसी, एससी, एसटी यांच्या सत्तेचा विषय, यांच्या अधिकारांचा विषय कोणी काढायला तयार नाही. हे भांडण ब्राह्मण आणि मराठ्यांचं आहे, त्याचा आपल्याशी काही संबंध नाही. मी चर्चेच्या सुरुवातीला सांगतो,
म्हणून इंग्लंड आणि अमेरिका ही प्रगत देश जर बॅलेट पेपर वापरतात तर भारतामध्ये ईव्हीएम का? ह्याला जबाबदार शरद पवारांसारखे, थोरातांसारखे मराठा नेतेच आहेत. कारण ही सत्ता ते संगनमताने राबीत होते. आणि आज म्हणजे या चर्चेच्या अंतिम वेळी मी तुम्हाला सत्य सांगणार आहे की हे एक कसे आहेत आणि ते मागासवर्गीयांच्या विरोधात कसे आहेत. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की इंग्लंड अमेरिकेमध्ये बॅलेट पेपर वापरले जातात आणि भारतामध्ये ईव्हीएम का? असं जे शरद पवारांचं स्टेटमेंट आहे त्याला उत्तर पण मी देतो. युरोप जो आहे तो वास्तववादी आहे. तो आपल्याकडच्या चार्वाकांनी सांगितला वास्तववादी म्हणजे प्रत्यक्ष पुराव्याचा सिद्धांत घेऊन युरोप चाललेला आहे. आणि भारत हा दैववादी आहे. या दैववादी भारताला जितके फडणवीस, मोदी, अमित शहा जबाबदार आहेत तितके शरद पवार, थोरात, पृथ्वीराज बाबा हे मराठे पण तितके जबाबदार आहेत. कारण ब्राह्मणांच्या दैववादाला सपोर्ट करण्याचं काम क्षत्रियांनी केलेलं आहे. आणि म्हणून भारत दैववादी राहायला याला शरद पवार जबाबदार आहेत. कारण शरद पवारांचं एकंदरीत जे जीवन आहे ते क्षत्रियांना पूरक ब्राह्मणांना पूरक राहिलेले क्षत्रिय म्हणून आहे. आणि म्हणून याचा विचार सुद्धा आमच्या ओबीसी एससी एसटीने केला पाहिजे. आणि म्हणून देव, चमत्कार, आत्मा, स्वर्ग यावर जास्त विश्वास भारत ठेवतो. आणि अशा अंधश्रद्धांचं आताचं यांत्रिक प्रतीक म्हणजेच ईव्हीएम आहे. आणि म्हणून ईव्हीएम उगाच आलेलं नाही. युरोपामध्ये तिथल्या कर्मकांडी धर्माविरुद्ध, चमत्कारिक धर्माविरुद्ध प्रचंड मोठी आंदोलनं झाली आणि विज्ञानवादाचा, औद्योगिकरणाचा उदय हा युरोपमध्ये झाला. आणि हे जे विज्ञानवाद आहे तो युरोपमध्ये अधिक प्रबळ झाला. महाराष्ट्रात तो झाला नाही. कारण महाराष्ट्रामधल्या ब्राह्मणी दैववादाला ह्या मराठ्यांनी नेहमीच पुरस्कृत केलेलं आहे. आणि या सगळ्या प्रकारामध्ये गुलामी ज्यांना झेलायला लागली, अन्याय अत्याचार झेलायला लागले त्यामध्ये आहेत ओबीसी, एससी एसटी आणि आमच्या स्त्रिया. आणि म्हणून माझं जे आजचं बोलणं आहे ते माझ्या ओबीसी, एससी एसटी, स्त्री, शूद्रातिशूद्रांसाठी आहे. मला शरद पवार किंवा फडणवीस यांना शत्रू समजून किंवा त्यांच्यावर टीका करून आमच्यामध्ये बदल होणार नाही. आमच्यामध्ये बदल करायचा असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने जावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या चर्चेचं सार सांगितलेलं आहे ओबीसीसाठी, एससी एसटीसाठी की तुमची मुक्ती कोणत्या मार्गाने आहे याचा शोध तुम्ही करा. तुमच्या हृदयातला दिवा तुम्ही पेटवा. आणि म्हणून प्रबोधन युग आहे. औद्योगिकरण आणि विज्ञानवाद याची युरोपात वाढ झाली. आजही ईव्हीएम हे सत्य आहे असं सांगितलं जातं. पण बॅलेट पेपरवर म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण ज्या बॅलेट पेपरवर आपल्याला पाहायला मिळतं मतदारांचा अधिकार राबवता येतो त्याला विरोध भाजप सरकार का करते याचाच अर्थ की ईव्हीएम मध्ये लोकांची फसवणूक आहे. आणि म्हणून भारतात याची चर्चा किंवा भारतातल्या दैववादाच्या चर्चेवर किंवा भारतातली जी मनुस्मृतींनी केलेली फसवणूक आहे, वेदांनी केलेली, उपनिषदांनी केलेली मागासवर्गीयांची फसवणूक आहे, याच्यावर भगवान बुद्ध, भगवान महावीर आणि चार्वाक यांनी वेदांची जी मांडणी आहे ती नाकारली. आणि वेदांना नाकारणारे ते नास्तिक अशी त्यांची गणना केली गेली. परंतु नास्तिक हे निसर्गावर आणि मानवी जीवनावर विश्वास ठेवणारे लोक हे चार्वाक होते किंवा बुद्ध होते किंवा महावीर होते. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या विज्ञानवादाची, वास्तववादाची दखल घेतलीच, पण भारतातल्या भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाची सुद्धा दखल घेऊन भारतामध्ये जे काम केलेलं आहे तेच आपले आदर्श आहेत. आणि त्यांना आदर्श म्हणूनच ही चर्चा आजची मी करत आहे. आणि म्हणून शरद पवार आज सपशेल पराभव झाल्यामुळे आणि 80 वर्षाच्या त्यांच्या राजकीय जीवनाचा, ज्यांना जाणते राजे किंवा महाराष्ट्राच्या राजकारणातले भीष्म पितामह असं महाराष्ट्र बोलत होता, त्यांचा जिवंतपणे जो पराभव झाला आहे आणि जो ब्राह्मण आणि वैश्यांनी केलाय, त्यामुळे ते आता सांगतात की बाबा सर्व गावामध्ये बॅलेटने निवडणुका घेण्याचा ठराव करा. आणि ग्रामपंचायती त्यांच्याकडे आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्याकडे आहेत. आणि म्हणून ते आता त्यांना लोकशाहीची आठवण झाली. आणि लोकशाहीमध्ये ग्रामसभेला फार महत्व असतं आणि त्यांच्या या विधानाचा मी आदर करतोय. परंतु हे विधान 4 दिवसापुरतच होतं. आज त्याच्यामध्ये बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून ब्राह्मण आणि वैश्यांनी क्षत्रियांचा पराभव केल्यानंतर मराठ्यांना आता शहाणपण यायला लागले. पण ते शहाणपण सुद्धा त्यांच्या स्वार्थासाठी आहे. या लोकांनी, सर्वसामान्य लोकांनी शहाण व्हावं असा कुठलाही विज्ञानवादी तर्कदृष्टीचा निर्णय ते घ्यायला तयार नाहीत. आणि म्हणून भारतावर मनुस्मृती नामक ग्रंथाची किंवा मनुवाद्यांची गुलामगिरी आजही महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य नाही तर हे मनुवादी राज्य आहे. आणि म्हणून हा विरोध जो आहे म्हणजे ईव्हीएमला जो विरोध आज करतायत
म्हणजे शरद पवार करतायत तो विरोध म्हणजे ईव्हीएमच्या मतपेटीत जाणारी मतं कोणाला जातात याचा पुरावा कोणाला देता येत नाही, सांगता येत नाही. संध्याकाळनंतर मतदान संपल्यानंतर अचानक आकडेवारी कशी वाढते याचं योग्य उत्तर निवडणूक आयोग देत नाही. आणि म्हणून हा जो विरोध आहे हा ईव्हीएम या यंत्राला जरी शरद पवारांचा, थोरातांचा, पृथ्वीराज बाबांचा विरोध असला तरी त्या विरोधाची खरी सुरुवात व्हायला पाहिजे. मंदिराच्या दानपेटीत जे पैसे पडतात ते देवाला पोहोचतात का की मंदिराचे ट्रस्टी आणि ब्राह्मण पुजारी ते खातात, याच्यावर चर्चा झाली पाहिजे. याच्यावर चर्चा करण्याची हिंमत महाराष्ट्रातल्या मराठ्यांमध्ये नाही. कारण ब्राह्मण आणि मराठे हे महाराष्ट्राची सत्ता, देशाची सत्ता एकत्र वाटून खातात आणि मागासवर्गीयांना त्यापासून वंचित ठेवतात. आणि म्हणून प्रबोधनकार ठाकरे यांनी या ब्राह्मणी मंदिराचं उत्पन्नाचं साधन म्हणजे देवळांचं उत्पन्नाचं साधन जो स्रोत आहे ब्राह्मणांचा आणि त्या स्रोतावर घाव घातला होता. आणि म्हणून देवळांचा धर्म हा जे पुस्तक आहे प्रबोधनकार ठाकरेंचं ते खरं म्हणजे आदर्श होता आणि त्या काळात महाराष्ट्र प्रबोधनाच्या मार्गावर होता. उद्धवजी ठाकरेंना ही मांडण्याची संधी होती, परंतु हा धोका इथल्या ब्राह्मणांना, वैश्यांना कळला, फडणवीसांना कळला आणि त्यांनी ईव्हीएमच्या माध्यमातून भयानक असा निर्णय आणलेला आहे. म्हणजे राजकीय सत्तेची चोरी केलेली आहे ईव्हीएमच्या माध्यमातून. याच्यावर फार खोलात जाऊन बोलायची गरज नाही, आपल्याला समजतं. आणि म्हणून आज उद्धव ठाकरे आजोबांची बाजू घ्यायला तयार आहेत का आणि सर्व शक्तीनिशी ते या लढ्यात उतरायला तयार आहेत का, अशी आजची स्थिती आहे. आणि म्हणून ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी, वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी यांनी ईव्हीएम बाबत भूमिका घेतलेली आहे. ही अधिक वास्तववादी आहे आणि संपूर्ण ओबीसी, एससी, एसटी या समाजाचं नेतृत्व करणारी भूमिका आहे. परंतु ओबीसी बांधव, खास करून 52% ओबीसी बांधव हा भारतीय जनता पार्टी, संघ परिवार या मनुवाद्यांच्या जाळ्यात अडकलेला आहे. तो धर्माच्या संस्कारात वाढलेला आहे आणि तो गर्वशे कौम हिंदू अशा प्रकारच्या घोषणा करणारा ओबीसी आहे. या ओबीसींच्या डोक्यातली जी गुलामगिरी आहे, अनेक बुवा बापू महाराजांनी पेरलेली गुलामगिरी आहे आणि त्याचं नूतनीकरण ते नेहमी करत असतात. यांना बौद्ध धर्माचा पर्याय देणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी प्रकाशजी आंबेडकर यांना विनंती करेन की एका बाजूनं राजकीय मुक्तीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला संविधानिक मार्ग आपण चालू ठेवला पाहिजे आणि दुसऱ्या विंगनं ओबीसींना मुक्त करण्याचं काम आहे, धम्माचं काम, हे सांगण्याची हिंमत सुद्धा आम्हाला ठेवावी लागेल. ईव्हीएम असं जाणारच नाही, कारण ईव्हीएमवर जी श्रद्धा निर्माण केलेली आहे संघ परिवाराने की ईव्हीएम हा अचूक निर्णय देतं आणि त्या श्रद्धेच्या आडून चोरी होते राजकीय सत्तेची. ही चोरी पकडायची असेल तर भारतीय नागरिकांना तर्कनिष्ठ बुद्धिवादी, बुद्धिप्रामाण्यवादी घडवावं लागेल. आणि जोपर्यंत जे मंदिरांवर आणि देवांवर विसंबून आहेत त्याच पद्धतीने तोच विश्वास आता धर्माचा विश्वास म्हणून ईव्हीएमवर निर्माण केला जातोय आणि याला चॅलेंज करायचं असेल तर लोकांना धम्म सांगावाच लागेल. आणि म्हणूनच इथे धम्मपाल कांबळे यांनी बीएसपी जिंदाबाद, ईव्हीएम हटाओ अशा प्रकारची घोषणा केली आहे. त्यांना मी जय भीम करतो की आपण सगळ्यांनीच म्हणजे हे असेल, बीएसपी असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल किंवा सगळ्या आंबेडकरी संघटना असतील, ज्यांना ज्यांना भगवान बुद्धाचं तत्वज्ञान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचं तत्वज्ञान कळलेलं आहे, त्यांच्यावर देशाला गुलामीतून मुक्त करण्याची जबाबदारी आहे. आणि या अर्थाने आम्ही ईव्हीएमला विरोध केला पाहिजे. नुसतं ईव्हीएम फोडू तोडू असं बोलून चालणार नाही. तर ईव्हीएमच्या यंत्राद्वारे राजकीय सत्ता कशी पळवली जाते आणि त्यामध्ये ती सत्ता ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांकडे कशी राहते याची चर्चा शेवटी मी तुम्हाला करणार आहे. आणि म्हणून ओबीसी कुणाची, 52% ओबीसी आणि स्त्रिया कुणाची बाजू घेतात याच्यावर हा ईव्हीएमचा विरोध अवलंबून राहणार आहे. आणि म्हणून या सगळ्यांना साक्षर करण्याचं काम आपलं आहे. असे अनेक व्हिडिओ आपल्याला करावे लागतील. आणि मग जग बॅलेट पेपरचा वापर करते, मग भारतमध्ये ईव्हीएम का, हा ह्या चर्चेचा मुद्दा आहे. आणि म्हणून जगाचा जो विषय आहे, जगामध्ये शिकायला गेलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याकडे काय घेऊन आले, भारतीय संविधान, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही आधुनिक जीवनमूल्य घेऊन आले आणि ही मनुस्मृतीच्या विरोधात होती. आणि म्हणून ईव्हीएमच्या माध्यमातून आत्ता गुलामी लादली जाते याची आठवण मरता मरता शरद पवार यांना झाली. परंतु भारतातली सगळी अंधश्रद्धा आपण नष्ट केली पाहिजे, मग ती मंदिरातल्या दानपेटीची असेल किंवा लोकशाहीतल्या मतपेटीची असेल. ही जी अंधश्रद्धा आहे ती संपवण्यासाठी खूप मोठं योगदान सगळ्यांना द्यावं लागेल. आणि ही जर क्रांती केली नाही तर देश
हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय हे सांगायला आता कुठल्याही ज्योतिषाची गरज राहिलेली नाही. आणि म्हणून भारताच्या अंधश्रद्धेवर शरद पवार बोलायला तयार नाहीत. हे सगळ्यात मोठं अपयश शरद पवारांच्या जीवनाचं आहे. आणि संपूर्ण मराठा समाज जो मनुस्मृतीमधल्या क्षत्रिय सत्तेचा लाभ आतापर्यंत महाराष्ट्रात घेत आला आणि त्यांनी केलेलं महापाप आहे ब्राह्मणी सत्तेचं समर्थन करण्याचं किंवा चमत्कारांचं समर्थन करण्याचं, त्याचं वाईट अनुभव आता महाराष्ट्रातल्या दिग्गज मराठ्यांना आलाय. म्हणून ईव्हीएमची चर्चा होते नाही तर ईव्हीएमची चर्चेची गरजच नाही. कारण यांना सत्तेपासून दूर ठेवायचंय कोणाला, तर ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया यांना. आणि त्यासाठी ईव्हीएम आहे. आणि म्हणून ईव्हीएम हटाव या आंदोलनाचं नेतृत्व आमच्या ओबीसी, एससी, एसटी या मागासवर्गीय नेत्यांनी करावं. आणि जीवाची बाजी लावून हे आपल्याला लढवावं लागेल आंदोलन. कारण या ईव्हीएमनी आपले लेखक, साहित्यिक, विचारवंत या सगळ्यांचा पराभव केलेला आहे. आता कोणीही शिल्लक राहिलं नाही. भाषणांनी समाज बदलता येतो, लेखनांनी, साहित्यिकांनी समाज बदलता येतो, विचारवंत समाज बदलतात. हे सगळं असत्य ठरवून ईव्हीएमनी आम्ही सत्ता काय, सगळं धर्म बिर्म सगळं हातात घेऊ शकतो असा आत्मविश्वास भाजपा आणि संघ परिवाराला आल्यामुळे आता या सगळ्या आपली वृत्तपत्र असतील, प्रबोधनाच्या चळवळी असतील, त्या सुद्धा धोक्यात आलेल्या आहेत. आणि म्हणून आपल्याला आपला जो संघर्ष आहे ते हे सगळं आपलं वर्षभराचं जे काम आहे, आंबेडकर जयंती असेल किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती असेल किंवा महापुरुषांच्या जयंत्या आहेत, हे संपवण्याचं काम संघ परिवारांनी किंवा भाजपाने किंवा देवेंद्र फडणवीसांनी किंवा नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. आणि म्हणून आता शरद पवार बोलतायत पण वेळ निघून गेलेली आहे. आणि म्हणून मागासवर्गीयांनी याचं नेतृत्व करायला पाहिजे. कारण ही लढाई शांत करण्याचं काम क्षत्रिय केव्हाही करू शकतात. तुम्ही ऐकत राहा. या चर्चेच्या शेवटी मी सत्य सांगणार आहे. आणि म्हणून तालुक्याच्या सगळ्या गावांचे ठराव करा हा ग्रामसभेचा अधिकार आहे हे आता शरद पवारांनी सांगितलेलं आहे. खरं म्हणजे दिल्लीतली सत्ता भाजपाच्या हातात गेलेली आहे. जरी कोणी निवडून आलं, खासदार आले, तरी त्यांना खरेदी करण्याची ताकद, त्यांना फोडण्याचं तंत्र भाजपाने विकसित केलेलं आहे. आणि तीच त्यांची राजनीती आहे. खरं म्हणजे ती चोरी आहे, पण त्याला ते राजनीती म्हणतात. आणि म्हणून आता ग्रामसभेच्या निवडणुका सुद्धा गेल्या अनेक म्हणजे 5 वर्षाचा कालावधी असेल तो बीजेपी सरकारने घेतल्या नाही. त्याचं कारण ग्रामसभेत स्त्रिया, ओबीसी, एससी, एसटी यांची सत्ता असते आणि ती सत्ता मराठ्यांना पण नकोय आणि ब्राह्मणांना पण नकोय. आणि म्हणून आमचा जो अधिकार आहे ग्राउंड लेवलला म्हणजे तळागाळातल्या समाजाच्या ठिकाणी आमची सत्ता आहे मागासवर्गीयांची, त्या सत्तेचा ग्रामसभेचा अधिकार आहे तो आमचा आहे. मी शरद पवारांना त्यासाठी धन्यवाद देईन आणि हे सांगेन की मग ब्राह्मण असतील किंवा मराठी असतील, ओबीसी, एससी, एसटी हे जर लोक साक्षर झाले, विचार करायला लागले तर तुमची सत्ता राहणार नाही. आणि म्हणून तुम्ही आता सत्ता सोडणं गरजेचं आहे. आज मराठ्यांचा पराभव झालाय, ब्राह्मण आणि वैश्यांची सत्ता आहे, उद्या त्यांचा पण पराभव होईल. अंतिमतः या देशातली जी सत्ता मागासवर्गीयांना नाकारली ती द्यायची वेळ येणारच आहे. आणि म्हणून मी आपल्या लोकांना जागं करण्यासाठी बोलतोय. मी ह्यांच्या विरोधात आता भानगडीत पडायला मला पण वेळ नाही. कारण आपल्याला आपल्या लोकांना जागं करणं हाच उपाय. आणि म्हणून भगवान बुद्धांनी अतिशय सुंदर आपल्याला सत्य सांगितलंय की अत्तदीप भव. स्वतः तुम्ही जागे व्हा, लोकांना जागे करण्याच्या भानगडीत जास्त पडू नका. तुम्ही जर जागे झाले तर आपोआप सगळं समाज आणि राष्ट्रात बदल होईल. पण सुरुवात ही स्वतःपासून झाली पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी जे विचार आपल्या देशाला किंवा जगाला दिले संपूर्ण ते विचार आत्मसात करणं आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून शरद पवारांचं हे म्हणणं पुन्हा एकदा विधानसभेमध्ये अजित पवारांनी नाकारलं, संविधानाची दाखले देऊन सांगितलं की बाबा तुम्हाला निवडणूक आयोगालाच निवडणूक घेण्याचा अधिकार इतरांना आणि कोणाला नाही, जनतेला नाही. पण हे सांगत असताना वी द पीपल ऑफ इंडिया किंवा आम्ही भारताचे नागरिक हे संविधान स्वीकारतोय, संविधानकार म्हणतात. म्हणजे सर्वोच्च अधिकार हे नागरिकांना आहेत. ही गोष्ट अजित पवारांनी नाकारली आणि निवडणूक आयोगाला महत्व दिलं. आणि हाच निवडणूक आयोग आपल्या भाजप सरकारने आपल्या हातातलं बाहुलं केलेलं आहे. आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ते आता आपल्यावर गुलामगिरी लागत आहेत. आणि म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांचा सुद्धा शरद पवारांना विरोध असल्याचं 4 दिवसापूर्वी आपण पाहिलं. त्यांनी विरोध केले. शरद पवारांनी असे ठराव वगैरे घेऊ नये, म्हणजे लोकांना जागं करू नये. आणि आमची जी भाजपाची देशावर असलेली, महाराष्ट्रावर असलेली गुलामगिरी शांतपणे चालावी हा सल्ला फडणवीस शरद पवारांना देतात. आणि म्हणून हा जो वाद आहे हा ब्राह्मण क्षत्रियांचा वाद आहे. ईव्हीएम विरोधी आंदोलनाचं नेतृत्व शरद पवारांकडे जायला नको.
काँग्रेसकडे जायला नको, राष्ट्रवादीकडे नको किंवा शिवसेनेकडे पण नको. त्याचं नेतृत्व हे आपल्या आंबेडकरीवादी लोकांकडे राहिलं पाहिजे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. ओबीसी चळवळीतल्या लोकांकडे राहिलं पाहिजे हे माझं म्हणणं आहे. आणि म्हणून हा वाद जो आत्ताचा ईव्हीएमचा आहे तो वाद हा फक्त ब्राह्मण विरुद्ध मराठा असा आहे. त्यामध्ये आपल्याला स्थान नाही. हे कधीही माघार घेतील. जर त्यांना हवं ते मिळालं शरद पवारांना तर ते माघार घेतील. आणि ते ब्राह्मणांना माहित आहे की क्षत्रियांना घेऊनच आपल्याला राज्य करायचं आहे. आपल्याला फक्त सोबत घ्यायचं नाही ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया यांना. आणि म्हणून ही गोष्ट आम्ही समजून घेतली पाहिजे. ही जी ईव्हीएम विरुद्ध लढाई आहे तिचं धार्मिक स्वरूप श्रद्धा विरुद्ध ज्या अंधश्रद्धा आहेत आपल्या देशातल्या किंवा श्रद्धा आहेत त्याच्या विरुद्ध तर्क असे आहेत. म्हणजे तर्क आपल्या देशाने नाकारला. तर्क करणाऱ्या भगवान महावीरांना या देशातून संपवण्यात आलं. भगवान बुद्धांना बाहेर पाठवण्यात आलं. आणि चार्वाकांना तर त्यांचा समूळ त्यांचे ग्रंथच नष्ट केले. कारण त्यांनी नेहमी तर्क केला. आकाशात देव आहे असं सांगणाऱ्या ब्राह्मणांना त्यांनी विचारलं आकाशात देव आहे तो दाखवा. याच पद्धतीने लोक आज म्हणतायत की ईव्हीएम मध्ये योग्य निकाल येतो तर तो पुरावा सिद्ध करून दाखवा की एकूण मतदान किती झालं, ते टॅली झालं का, अचानक मतदान कसं वाढलं, निवडणूक आयोग ह्या आकडेवारी कशा दाखवतो. हे सगळ्या लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्या. पण त्या कुठल्याच प्रश्नाची उत्तरं निवडणूक आयोग देत नाही. ते असं म्हणतात की ईव्हीएमवर तुम्ही विश्वास ठेवा. ज्या पद्धतीने देव आहे त्याच्यावर विश्वास ठेवा असं ब्राह्मण सांगतात. परंतु देवाचं अस्तित्व कधीच त्यांना सिद्ध करता आलं नाही. देवाच्या माध्यमातून आम्ही देवाचे लाडके आहोत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. आणि म्हणून त्यांनी जी गुलामगिरी हजारो वर्ष लादली ती नवीन श्रद्धास्थान, नवीन श्रद्धा केंद्र लोकशाहीच्या पद्धतीमध्ये ईव्हीएम हे आपल्याला लादलं जात आहे. आणि म्हणून आपल्याला याच्यावर चर्चा सखोल करावी लागेल. आणि म्हणून पोस्टल जी मतं होती ते मतदारसंघाचा ट्रेंड दाखवतात. आणि 2019चा जो ट्रेंड आहे तो 2024च्या मतदानात हा दिसत नाही. याच्यामध्ये सुद्धा गोंधळ आहे. याची आपण दखल घेतली पाहिजे. आणि म्हणून ईव्हीएमच्या निवडणुका योग्य आहेत असं सरकार सांगतं. बॅलेटला ते का घाबरतं? लोकांना जे जे अपेक्षित आहे लोक सांगतात ते तुम्हाला त्याचं पुरावा देऊन लोकांचं समाधान लोकशाहीत केलं पाहिजे. सरकारला ते करता येत नसेल तरी सरकार लोकांची फसवणूक करते ही साधी गोष्ट आहे. आणि मग भारतामध्ये सामान्य माणसांनी तेच केलं. जगामध्ये देव आहे तर जगामध्ये एवढे अत्याचार का घडतात? या अत्याचारांना देव शिक्षा का करत नाही? देवामध्ये ही ताकद का नाही? गुन्हेगारांना, चोरांना शिक्षा करण्याची ताकद का नाही? हे सामान्य माणूस नेहमी विचारात आला. परंतु त्याची दखल मात्र कोणी घेत नसल्यामुळे धर्माचा डांगोरा किंवा धर्माचे ढोल वाजवणाऱ्याने कधीही मागासवर्गीयांचा आवाज ऐकला नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशामध्ये इथल्या धर्माविरुद्ध, इथल्या देवाविरुद्ध बंड करावं लागलं. आणि सांगितलं की हिंदू म्हणून मी जन्माला आलो असेल पण मी हिंदू म्हणून मरणार नाही. आणि त्यांनी शेवटी धर्मांतर केलं. आणि म्हणून तक्रारदारांचा आवाज दडपणं ही हुकुमशाही आहे. अशा प्रकारचं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत. दिल्लीमधले अत्यंत हुशार उच्च शिक्षित नेते आहेत. परंतु पृथ्वीराज चव्हाण साहेब या देशातल्या मागासवर्गीयांचं आवाज ज्यावेळी महाराष्ट्राचे सगळे मुख्यमंत्री, मराठा मुख्यमंत्री दाबत होते तेव्हा तुम्हाला असं का वाटलं नाही? मराठ्यांच्या हातून सत्ता चालली म्हणून तुम्ही आता हुकुमशाहीची दखल घ्या असं सांगताय? याला काहीही अर्थ राहिलेला नाही. आणि म्हणून पारदर्शक निवडणूक हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे असं सुद्धा ते म्हणतात. परंतु पारदर्शकपणा आताच का? तुमची सत्ता गेल्यानंतर का? आणि म्हणून भूसंपादन कायदा 2013 जो आहे त्यामध्ये पारदर्शकपणाचा विषय आहे. आणि हा पारदर्शकपणा टाळण्यासाठी केंद्र सरकारने, महाराष्ट्र राज्य सरकारने याचा पारदर्शकपणा टाळून 22.5% धोरण आमच्याकडे एअरपोर्टमध्ये नवी मुंबई विमानतळात आणलं. लोकांना फसवणूक करून जमिनी घेतल्या आणि आज त्या विमानतळाचा ताबा अदानीकडे दिलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला माहिती आहे की सेजचा कायदा सुद्धा जे थोरात आहेत महसूल मंत्री, जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आता रडतायत पराभव झाला म्हणून, त्यांनी सुद्धा आमच्याकडे रिलायन्सला आमच्या आगरी कोळ्यांच्या ओबीसींच्या मोठ्या प्रमाणात जागा दिल्या. या सगळ्यांचं म्हणजे असं मी म्हणणार नाही पाप आहे. यांनी केलेली जी वाईट कामं आहेत त्या वाईट कामाचा पराभव आता ब्राह्मणांनी केलाय. आणि अदानींची, मोदींची, अमित शहाची सत्ता महाराष्ट्रावर येऊ पाहते. आणि म्हणून या मराठ्यांचा आक्रोश सुरू आहे. लोकांचं फसवणूक आता ईव्हीएमच्या माध्यमातून होते हे मराठ्यांनी मान्य करायला सुरुवात केली. आणि म्हणून ईव्हीएम विरोधी तक्रार करणाऱ्या बॅलेट पेपरसाठी ग्रामसभा घेणाऱ्यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्यांना न्यायालयाची आणि पोलीस यंत्रणेची भीती दाखवणे
ही सुद्धा हुकुमशाही आहे, अशा प्रकारचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. परंतु या सगळ्या अश्रूंच्या मागे मराठ्यांची सत्ता हातातून चालली, मराठ्यांना घरी बसवलंय, निकामी केलंय, हे जे फडणवीसांनी केलेलं महाराष्ट्रातलं काम आहे त्याचा आक्रोश आहे. लोकांना न्याय देण्याचा विषय महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कधीच केला नाही. आणि लोक म्हणजे माझ्या लोक या शब्दाचा अर्थ आहे या देशातले स्त्री शूद्राती शूद्र म्हणजे ओबीसी एससी एसटी हे जे लोक आहेत 85% लोक आहेत त्यांचे अधिकार नाकारण्याचं काम मागच्या काळात पृथ्वीराज चव्हाण थोरात शरद पवारांनी केलेलं आहे. आणि म्हणून आता ते रडतायत. आणि म्हणून अनेक राज्यात बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी ठराव घ्यावेत असं नाना पटोले म्हणतात. पण या नाना पटोलेंना सुद्धा कधीही मागासवर्गीयांची दखल घ्यावी अशी माणुसकी अशी करुणा वाटलीच नाही. आणि म्हणून राज्यातील नव्या सरकारबद्दल जनतेच्या मनात संभ्रम आहे. हे सरकार ईव्हीएमचं सरकार आहे. हे सरकार आपल्या मनाचे नाही. ही जनभावना राज्यभरात वाढत जाते आणि याचं नेतृत्व हे मागासवर्गीयानेच केलं पाहिजे. कारण मागासवर्गीय जनतेच्या मतांची वाट लावण्याचं काम या ब्राह्मण आणि मराठ्यांनी केलं. यांनी कधीच कुठल्याही मागासवर्गीय पक्षाला किंवा आमदारांना किंवा नेत्याला मतदान केलेलं नाही. सत्ता ही ब्राह्मण मराठ्यांचीच राहावी असा यांचा उद्देश कायम होता. मी राजीनामा देऊ का असे उत्तम जानकर म्हणतात. मरकरवाडीत घडलेल्या मतांच्या बाबतीत त्यांनी प्रतिज्ञापत्र करून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे ठराव आयोगाकडे सादर करणार आहे असं म्हटलेलं आहे. त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक करण्याची हमी दिल्यास मी राजीनामा देईन असं सुद्धा ते म्हणतायत. मरकरवाडीचं प्रकरण देशात आणि महाराष्ट्रात गाजलेलं आहे. परंतु त्याला शांत करण्याची नीती आता महाराष्ट्रात चालू आहे. आणि म्हणून मरकरवाडी ग्रामस्थ ईव्हीएमच्या विरोधात आक्रमक झाल्यानंतर तिथे सुद्धा पडळकर आणि ते सदाभाऊ खोत गेले. नंतर भाजपचे लोक गेले आणि त्या गावातला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत देशामध्ये ईव्हीएमच्या विरोधात जे आंदोलन चालू आहे ते संपवण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न आता सुरू झालेले आहेत. आणि या प्रयत्नांचा भाग पुन्हा एकदा मी शेवटी सांगणार आहे. आणि आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांना दाबण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून ते सांगतात शरद पवारांना की तुमचा पराभव झालाय, तुम्ही मान्य करा. आणि आपल्याला माहित आहे की भगवान बुद्धांनी सांगितलं की वैर हे वैरानी संपत नाही तर ते प्रेमानेच शत्रूला जिंकता येतं, प्रेमानेच वैर संपतं. आता ब्राह्मणांनी जो पराभव ईव्हीएमच्या माध्यमातून केलाय तो शरद पवारांचा पराभव, मराठ्यांचा पराभव केलाय. आणि हा पराभव मराठ्यांना सहन झालेला नाही आणि ते आता लोकांना घेऊन उद्रेक करण्याच्या स्थितीमध्ये आहेत. परंतु मुख्यमंत्री सांगतात की शरद पवारांनी याचं नेतृत्व करू नये नाहीतर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल. आता लोकशाहीवरचा विश्वास खरोखर लोकांचा उडालेला आहे. परंतु त्यांचा जो सामान्य लोकांचा उद्रेक आहे त्याला नेतृत्व भेटत नाही, त्याला साधनं मिळत नाहीत, त्या चळवळीला पैसा कमी पडतोय. म्हणून सामान्य लोक हजारो वर्ष या देशात गुलामगिरीत जगले. त्याचं कारण त्यांच्याकडे साधन संपत्तीचा अभाव होता. आणि या साधन संपत्तीचा अभाव आणि धार्मिक गुलामगिरी, धार्मिक वर्चस्ववाद जो आहे ब्राह्मण मराठ्यांचा यांनी मागासवर्गीयांचा आवाज नेहमी दाबलेला आहे. आणि म्हणूनच या देशामध्ये हजारो वर्ष ओबीसी एससी एसटी हे बंड करू शकले नाही. हे बंड करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे बौद्ध धर्मांतर आहे हे देशातलं सगळ्यात मोठं बंड होतं. आणि अशा प्रकारचं बंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. अशा प्रकारचा महापुरुष पुन्हा जन्माला येईल का या आशेत लोक होतात. कारण धर्माविरुद्ध बंड करायला कुठलाही अवतार कोणी घेत नाही. म्हणजे जे आपल्या गीतेमध्ये किंवा दशावतारामध्ये रामायण महाभारतामध्ये असं सांगितलं जातं यदा यदा ईश धर्मस्य ग्लानिर्भवती भारता अभ्युत्थानम, ते जे श्लोक आहे त्यामध्ये सांगतात की लोकांवर संकट आलं की कोणीतरी दैवी अवतार होतो. परंतु मागासवर्गीयांच्या गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवायला कुठल्याही देवाने जन्म घेतला नाही, तो एका माणसाने घेतला, महामानवाने घेतला. त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन आपल्याला ह्या ईव्हीएम विरुद्ध आंदोलन चालवावं लागेल. आणि म्हणून शरद पवारांच्या विरोधात तिकडे मार्करवाडीमध्ये सभा झाल्या आणि ईव्हीएमच्या बाजूने घोषणा भाजपाने दिल्या. कारण भाजपाला जर जिवंत राहायचं असेल, सत्ता टिकवायची असेल तर ईव्हीएम शिवाय ते जगू शकत नाही. या घोषणांमध्ये जय श्रीरामच्या सुद्धा घोषणा होत्या. जय श्रीराम ही जी घोषणा आहे रामाने सुद्धा रामायणामध्ये
शंभुकाचा वध केलेला आहे आणि क्षत्रिय आणि ब्राह्मणांची सत्ता कायम राहावी यासाठी ओबीसी एससी एसटी यांना सत्ता नाकारलेली आहे. आणि म्हणून श्रीराम हे प्रतीक ब्राह्मण आणि मराठ्यांच्या सत्तेचं आहे. आणि महाभारतामध्ये सुद्धा असंच आहे. एकलव्याला तिथे शिक्षण नाकारण्यात आले आणि हे आता ईव्हीएम हे आधुनिक प्रतीक या ब्राह्मणवाद्यांचं झाले. आणि म्हणून यामध्ये हे यंत्र नाही तर त्याला धार्मिक आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. आणि म्हणून ईव्हीएमला म्हणजे ही जी ईव्हीएम वरची अंधश्रद्धा या देशात पेरली गेली ती नाकारायची असेल तर तर्कनिष्ठ माणसं, तर्कनिष्ठ नागरिक आपल्याला घडवावे लागतील. आणि म्हणून भारतीय संविधानाचं सार जे आहे की आम्ही भारताचे लोक, तर कुठलाही देवाचं नाव घेऊन संविधान लिहिलं गेलेलं नाही. ही गोष्ट आपल्याला जास्तीत जास्त पद्धतीने लोकांना समजावी लागेल. आणि हेच संविधानाचा अपमान करण्याचं काम परभणीमध्ये झालं आणि आता पोलीस सांगतायत की तो माथेपिरू आहे. अरे बाबा, मग तुम्ही माथेपिरूला संविधानाचं ग्रंथ किंवा संविधानाचं पुस्तकच का महत्वाचं वाटतं? तो रामायण आणि महाभारत का जाळत नाही किंवा गीता किंवा वेद का जाळत नाही? तो संविधानाच्या विरुद्ध का? म्हणजे अशा प्रकारचे आंदोलन दडपणं, संविधानाच्या समर्थनार्थ उतरलेल्या लोकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करणं ही जी आहे ती आधुनिक हुकुमशाहीच आहे. आणि या आपल्या लोकांच्या पाठीमागं जनतेने उभं राहावं यासाठी आपल्याला संघटितपणे प्रयत्न करावे लागतील. आणि संघटना हे त्यावरचं मोठं शास्त्रीय उपाय आहे. आणि म्हणून हा जो विरोध आहे हे ब्राह्मण क्षत्रिय यांचं भांडण आहे. आणि म्हणून तर्कनिष्ठ विज्ञानवादी विरुद्ध हिंदुत्ववादी धर्मवादी भारत अशा प्रकारची ही राजकीय लढाई आहे, ही राष्ट्रीय लढाई आहे. आणि म्हणून प्रत्यक्ष प्रमाण मागणारे चार्वाक ज्यांनी सांगितलं देव असेल तर तो आम्हाला देव आमच्या इंद्रियांना, डोळ्यांना, हाताला, त्वचेला, नाकाला आणि जिभेला सुद्धा त्याचा अनुभव घेता आला पाहिजे. असा जर देव अनुभवात येत नसेल तर अनुभवात नसलेले देव आम्ही मानणार नाही. स्वर्ग सुद्धा कुठेही अनुभवात येत नाही, ती फक्त एक कल्पना आहे, ती मी मानणार नाही. अशा प्रकारचं चार्वाकने सांगितलं होतं, बुद्धांनी सांगितलं होतं, महावीरांनी सांगितलं होतं. आणि म्हणून प्रत्यक्ष प्रमाणवादी जे लोक आहेत ते ईव्हीएम नाकारणार. पण प्रत्यक्ष प्रमाणवादी बुद्धी विकसित करणं यासाठी फार मोठे कष्ट घ्यावे लागतील. कारण भारतामध्ये श्रद्धा निर्माण करणारे लोक जास्त आहेत. बुवा बापू त्याचं समर्थन करतात. आणि म्हणून भारतामध्ये ईव्हीएमचा विरोध करण्यासाठी आपल्याला या चर्चा मोठ्या प्रमाणात कराव्या लागतील. आणि या देवाच्या धर्माच्या अवकाशा पलीकडे सुद्धा जग आहे. पाश्चिमात्य लोक आजही बॅलेट पेपरचा वापर करतात कारण ते प्रत्यक्ष प्रमाण मानतात. आणि प्रत्यक्ष प्रमाण हे केवळ निवडणुकीचा विषय नाही तर पलीकडच्या म्हणजे युरोपामध्ये माणसाच्या एकूण जीवनामध्ये विज्ञानवादी विचार, प्रत्यक्ष प्रमाणाचा विचार त्यांनी स्वीकारलेला आहे. आणि आपल्या एकूण जीवनामध्ये आपण देव, स्वर्ग, आरत्या, धर्म हे अशा पद्धतीने स्वीकारलेलं आहे की फार भयानक अवस्था लोकांची आहे. आता पाहिला असेल मार्गशीर्ष महिना आहे, आमच्याकडे मोठ्या प्रमाणात लोक उपवास करतात, शाकाहारी आहेत. त्यामुळे माशांचा व्यापार बुडालेला आहे आणि लोक अशक्त झालेत, आजारी पडतायत. पण याचं शास्त्रीय कारण कोणी शोधत नाही. आपल्या शरीराला योग्य पोषण आहार दिल्याशिवाय शरीर बलवान होत नसतं. हा जो शास्त्रीय नियम आहे, निसर्गाचा नियम आहे, तो त्याच्यापासून परावृत्त करण्याचं काम इथले ब्राह्मणवादी करतात. आणि असंच समाजाला अपंग करण्याचं काम ईव्हीएमने केलेलं आहे. भारतीय नागरिकांची मतं आपल्याकडे फिरवण्यामध्ये किंवा त्यात गैरव्यवहार करून सत्ता आणण्यामध्ये भाजपाला यश आलेलं आहे. आणि या यशामध्ये मराठ्यांची महाराष्ट्रातली क्षत्रिय सत्ता उद्ध्वस्त झाली आहे. त्याचा राग मोठ्या प्रमाणात मराठ्यांना आलेला आहे. आणि म्हणून हे आक्रोश करतात. पृथ्वीराज बाबा असतील किंवा थोरात असतील ज्यांचा पराभव झालेला आहे, आणि शरद पवार. पण हे आता थोड्या वेळाने सगळं बदलणार आहे. आणि म्हणून ज्या घटना मधल्या काळात घडल्या म्हणजे देश किती पुखरलेला आहे. आपल्या न्यायाधीशांनी लाच घेतली म्हणून गुन्हा दाखल महाराष्ट्रात होतोय. आणि ही अत्यंत अधोगती आपली आहे की न्याय व्यवस्थेवर आपला विश्वास होता पण न्यायमूर्ती सुद्धा लाच घ्यायला लागल्यानंतर आपल्याकडे एक सभ्य किंवा औपचारिकपणा होता की न्याय व्यवस्थेवर शक्यतो कुणी बोलत नव्हतं, पण ते पण लाच मध्ये अडकलेलं आहे. परभणीचं जे प्रकरण घडलेलं आहे संविधान विरोधी, संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना ही सुद्धा या देशातली विकृत म्हणजे ईव्हीएमने आलेलं सरकार आहे. ईव्हीएमच्या आलेल्या सरकारच्या नंतरचा घडलेला परिणाम आहे. मला असं वाटतं की हे सुनियोजित षडयंत्र आहे. आणि आता मी मुख्य चर्चेला येणार आहे. आणि म्हणून मुख्य चर्चा काय आहे की ईव्हीएमच्या विरोधात शरद पवार, थोरात आणि पृथ्वीराज बाबा हे दिग्गज मराठे उतरले. फडणवीसांच्या विरोधात किंवा भाजपच्या विरोधात त्यांचं मुख्य दुग्ण आहे की मराठ्यांची सत्ता गेली.
आणि आता मी तुम्हाला घटना सांगतोय कालची, की शरद पवारांचा वाढदिवस दिल्लीमध्ये झाला आणि हा वाढदिवस खूप गाजला आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला माहिती आहे अमित शहा यांनी येऊन शरद पवारांना शुभेच्छा दिल्या, अशी बातमी मी ऐकली. मी काय पाहिलं नाही, परंतु बातमी आपण ऐकलेली आहे, तुम्ही ऐकली असेल. उद्योगपती गौतम अदानींच्या घरी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची भाजपा केंद्रीय नेतृत्वाबरोबर चर्चा झाली. त्या ज्या दोन घटना आहेत, त्या दोन घटना हे सांगतात की मराठ्यांचा जो आक्रोश आहे तो आक्रोश उद्या ईव्हीएमच्या विरोधात वाढू नये, देशामध्ये ईव्हीएमच्या विरोधात चळवळ होऊ नये, यासाठी आता मोदी आणि अमित शहा आणि फडणवीस यांनी शरद पवारांना जवळ करण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे. आता मोदींची केंद्रीय सरकारमध्ये गरज आहे, त्यांना खासदार पाहिजेत आणि अजितदादांना सांगितलेलं आहे भाजपनी की तुम्ही शरद पवारांचे खासदार फोडा, मग तुम्हाला आम्ही मंत्रिपद देऊ. पण यामध्ये निर्लज्जपणा असा आहे की तुम्ही ईव्हीएमने आलेलं जे सरकार आहे त्याच्या विरोधात राष्ट्रीय आंदोलनाची चर्चा शरद पवार मागच्या काळात करत होती आणि अचानक निर्लज्जपणे अमित शहा, मोदी, भाजप हे एकत्र येत आहेत, चर्चा करतात. याचा अर्थ मागासवर्गीयांनी, ओबीसी, एससी, एसटीने असाच समजून घ्यायचा आहे की या देशातले ब्राह्मण, क्षत्रिय, ब्राह्मण आणि मराठे हे सत्तेसाठी एकत्र येतात, एकमेकाविरुद्ध आवाज करतात, परंतु ते एकच आहेत आणि म्हणून मनुस्मृतीने सांगितलेली ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ही जी सत्ता आहे या तिघांनी आपलं शोषण केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं क्रांती प्रतिक्रांतीमध्ये केवळ ब्राह्मणांनी शोषण केलं नाही, तर क्षत्रिय तलवार घेऊन मागासवर्गीयांवर अत्याचार करायला धर्माच्या आदेशाने पुढे होते आणि म्हणून देशामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची सत्ता पूर्वी होती. आज जरी आम्ही पुरोगामी महाराष्ट्र बोलत असलो तरी हा पुरोगामी महाराष्ट्र नाही. शरद पवार एक क्षत्रिय म्हणूनच वागतात आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी तलवार घेऊन केक कापला आणि हा संदेश दिला की या देशातले आम्ही क्षत्रिय आहोत. ब्राह्मण आणि वैश्यांना फडणवीस, तुमचे नितीन गडकरी, अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे वैश्य आणि ब्राह्मणांना जर महाराष्ट्राची देशाची सत्ता पाहिजे असेल तर क्षत्रियांचा अधिकार दिल्याशिवाय ती मिळणार नाही. परंतु या सगळ्यामध्ये ओबीसी, एससी, एसटी यांचा काळीचाही सत्तेचा संबंध राहणार नाही, यासाठी हा संघर्ष आहे. आणि म्हणून ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत या घटना ईव्हीएम विरुद्ध आंदोलन, त्याची हवा काढून घेतली शरद पवारांनी आणि सांगितलं की आम्ही एक आहोत. आता यामध्ये सामान्य जनता उघडी पडलेली आहे, सत्ता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचीच आहे. याचाच अर्थ आपण जे चर्चेचं सूत्र होतं की हे जे सगळं जे चाललेलं आहे आपल्या देशामध्ये, त्यामध्ये मी सुरुवात सांगितली होती की ईव्हीएम कडून मनुस्मृतीकडे म्हणजे काय, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता या महाराष्ट्रावरून देशावर असणं, अदानीची सत्ता असणं म्हणजे मनुवादी सत्ता आहे. आणि म्हणून आता कालच आपल्या मुंबईत एक झालं, जागतिक हिंदू आर्थिक परिषद झाली, देवेंद्र फडणवीसांनी त्याचं उद्घाटन केलं. शाश्वत विकासाची चर्चा झालेली. शाश्वत विकास म्हणजे काय, सत्ता ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्याकडेच राहिली पाहिजे. या देशातला ओबीसी, एससी, एसटी सत्तेत कधी येऊ नये अशा प्रकारचं 3 दिवसाचं चर्चासत्र हिंदू आर्थिक परिषद अशी घेतली गेली. ज्या हिंदू धर्माने या देशातल्या 85% मागासवर्गीयांचं शोषण केलं, त्या हिंदू धर्माच्या नावानं आर्थिक विकास परिषद लगेच होते, अजून मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेलं नाही, तेवढ्यात ही परिषद होते. याचा अर्थ ज्या गोष्टी आपण ऐकत होतो मागच्या काळात, या देशाचं भारत हे एक संविधानिक राष्ट्र आहे आणि त्याचं हिंदू राष्ट्राकडे आम्ही वाटचाल करतोय, त्याला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून हा केवळ धोका किंवा संकट म्हणून मी आपल्यासमोर याची चर्चा करत नाही, तर आपल्या सगळ्यांना व्यक्तिगत जीवनात सावध होणं, तर्कनिष्ठ होणं ही आमची पण जबाबदारी आहे. शत्रूला दोष देण्यात अर्थ नाही. लोकांना जागं करण्याचं काम आम्ही केलं पाहिजे आणि स्वतः जागे असू तर आपण इतरांना जागे करू शकतो. जो स्वतः जागा नाही, जो जागृत नाही, तो दुसऱ्याला सांगू शकत नाही. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याची चर्चा आता सुरू झालेली आहे. या चर्चेचं सार आहे नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची पहिल्यापासून मैत्री आहे. तर आपण हे ते जिवंत दिसणारे वैश्य आणि मराठे आहेत किंवा क्षत्रिय आहेत, परंतु ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्याबद्दल सत्य विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती प्रतिक्रांतीमध्ये सांगितले होते आणि हे विचार समजून घेण्यामध्ये आमच्याकडे जे स्वतःला विचारवंत म्हणतात त्यांनी घोडचुका केल्या आहेत. सगळ्यात मोठी चूक वामन मेश्राम या बामशेपच्या लोकांनी केली की मराठ्यांना घेऊन आपण ब्राह्मणांवर चालून जाऊ अशी नीती होते, परंतु ब्राह्मण आणि मराठे एकच आहेत, ते वेगळे नाहीत. ही सत्य घटना त्यांनी नाकारली. मध्ये जरांगे पाटलांनी ओबीसी आरक्षणामध्ये मराठांची
घुसखोरी करण्याचा सरकारी प्रयत्न केला, त्याला एकनाथ शिंदेनी साथ दिली आणि याच्या विरोधात ओबीसी लढले. आणि या सगळ्या प्रकारामध्ये बुद्धिभेद करणारे अनेक लोक आपल्या आंबेडकरी समाजातून सुद्धा, राजरत्न आंबेडकर असतील, आनंदराज आंबेडकर असतील, हे त्या जरांगेला पाठिंबा द्यायला गेले आणि फार मोठा गोंधळ महाराष्ट्रात झाला. आणि म्हणून आपल्याला ठीक आहे, आपण राजकीय पाठिंबा कोणाला देणं वगैरे विषय वेगळा, परंतु समतेचं आरक्षण हे समतेच्या तत्वाने आलंय आणि समतेसाठी पूर्ण जीवनभर लढणं, हयातभर लढणं ही आपल्यावर दिलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षमय जीवनाची जबाबदारी आहे. आम्ही जर जय भीम म्हणतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय म्हणतो, तर त्यांच्या जीवनातलं जे सार आहे, आयुष्यभर सामाजिक न्यायासाठी त्यांनी संघर्ष केला. संविधानामध्ये सामाजिक न्याय हा सर्वोच्च स्थानी आहे आणि म्हणून आरक्षण ही त्याची उपायाची योजना आहे आणि म्हणून यासाठी आम्ही लढणं गरजेचं आहे. आता अमित शहा आणि शरद पवारांची भेट झालेली आहे आणि आता अशी चर्चा आहे की शरद पवार हे अजित पवारांबरोबर जातील किंवा डायरेक्ट भाजपामध्ये जातील. आता याच्यावर चर्चा आहे, परंतु भाजपमध्ये जायची काही गरज नाही, ते एकच आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे एकच आहेत. ही गोष्ट मी अनुभवावरून सांगतोय. मी फार मोठा तत्वचिंतक किंवा विचारवंत नाही. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यातून जे शिकलो, निरीक्षण केलं, महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेचं निरीक्षण केलं की ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया यांना सत्ता नाकारण्याचा प्रयत्न कायम झाला. आजच्या घडीला ईव्हीएमच्या माध्यमातून सत्ता आले. लोकसभेचा 2 वेळा खासदारकीचा उमेदवार म्हणून मी सांगतो की ईव्हीएम मध्ये हिशोब चुकतायत, ईव्हीएमचे हिशोब टॅली होत नाहीत, एकूण मतदारांची संख्या टॅली होत नाही. आणि आता भाजपाचं जे पाशवी आमदार आलेत, म्हणजे पाशवी बहुमत जे आलेलं आहे, त्यामध्ये ईव्हीएमचा गैरवापर हा विषय सामान्य माणसाच्या मनामध्ये पूर्णपणे पोहोचलेला आहे. सामान्य माणसाच्या मनामध्ये विरोध आहे. पण याचं नेतृत्व ओबीसी, एससी, एसटी यांनी करणं गरजेचं आहे. ते नेतृत्व कदापि शरद पवार, बाळासाहेब थोरात किंवा पृथ्वीराज बाबा यांच्याकडे जाऊ नये, कारण ह्या लोकांना सत्ता वाटून खायची सवय आहे. आणि आता लवकरच या पद्धतीने अमित शहा शरद पवारांना भेटले, यापेक्षा निर्लज्जपणा या देशातला कुठला नाही. निवडणूक काळामध्ये एकामेकांना शिवाय देणारे लोक आता सत्तेसाठी एकत्र आले आणि सत्ता ते वाटून घेतील. आणि म्हणून महाराष्ट्रावर ईव्हीएमच्या माध्यमातून भाजपने चोरून सरकार आणलं हे सत्य आहे, परंतु त्यापेक्षा मोठे चोर हे मराठा समाजाचे नेते आहेत. त्यांना सामान्य ओबीसी, एससी, एसटी यांचे काही घेणं देणं नाही. किंवा म्हणून पुरोगामी महाराष्ट्र नाही, हा मनोवादीच महाराष्ट्र आहे. हे वास्तव स्वीकारलं तर आपली प्रगती होईल. आपण वास्तवतेकडे जाऊ. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा जो समाज आहे, आंबेडकरी समाज, संपूर्ण मागासवर्गीयांमध्ये बौद्ध बांधवांना मी धन्यवाद देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं सत्य त्यांनी स्वीकारलं आणि त्यांच्या लक्षात आलं, ज्या धर्माने पूर्वी आमच्यावर हजारो वर्ष गुलामगिरी लादली, तिचं नाव मनुस्मृती होती आणि ती मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली. आणि ह्या जाळण्यावर न थांबता हा जो अंधार आहे, तो अंधार नाकारून प्रकाशाची योजना आपल्या जीवनात आणली गेली, म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म. हे शहाणपण ओबीसी, एससी, एसटी यांना जेव्हा येईल तेव्हाच ईव्हीएम जाईल. कारण नवनवीन शोध हे लोक आणतील आणि ते नवीन शोध आणून आम्हाला गुलामीत ठेवण्याचं तंत्र उच्चवर्णीय स्वीकारतील आणि आमची बाजू घेतो असं नाटक शरद पवार करतील, थोरात साहेब करतील किंवा पृथ्वीराज बाबा करतील. मराठ्यांचं हे नाटक आहे की आम्ही बहुजन समाजाचे नेते आहोत, आम्ही बहुजनवादी आहोत. हे सगळं थोतांड आहे. ते क्षत्रियच आहेत आणि म्हणून या क्षत्रियांना ओळखा. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महानगरपालिका येतील, त्यामध्ये ओबीसी, एससी, एसटी यांची संघटना पक्षाच्या पलीकडे जाऊन आपल्या लोकांना कसं निवडून आणता येईल याचा प्रयत्न करूया. आणि या निवडणुकांच्या पलीकडे जाऊन आमच्या अर्थसत्तेचं, आर्थिक न्यायाचं आंदोलन आपल्याला करावं लागेल. आपल्याला जमिनी, आपल्याला उद्योगधंद्यामध्ये वाटचाल करावी लागेल. एक वेळ राजकारण बाजूला ठेवून आपल्याला श्रीमंत व्हावं लागेल. कारण आता निवडणुका पैशाशिवाय होत नाही. लाडकी बहीण योजना जी आपल्याकडे आणली गेली, ती खुलेआम पैसे देऊन, सरकारी पैसे देऊन निवडणुका जिंकायच्या, लुटालूट करायची याचं प्रतीक आहे. आणि म्हणून पेशवाईमध्ये सुद्धा असंच झालं. सावकारांनी पेशव्यांना पैसे पुरवले आणि महाराष्ट्रावर पेशवाईची सत्ता आली, गुलामी आली. आणि म्हणून आपण आपल्या आर्थिक जीवनाचा विचार करायचा असेल तर पुन्हा एकदा सांगतो, बुद्ध, चार्वाक आणि महावीर यांच्या विचारांनी त्या काळात आपला भारत हा सुवर्ण युगाचा अनुभव करता झाला. आणि म्हणून आपण अशाच गोष्टींवर विश्वास ठेवला पाहिजे की ज्यातून मेहनतीने पैसे कमवता येतात, उद्योग करता येतो, व्यापार करता येतो. जर आपण गरीब असू तर गरिबांची आंदोलनं दडपण्याचं काम महाराष्ट्रातले मराठे आणि ब्राह्मण करतात.
आणि गरिबी हे आपल्या दुःखाचं मूळ आहे आणि म्हणून गरीब न राहता आपण उद्योगी झालं पाहिजे अशा प्रकारची विनंती मी करतो. आणि विनंती तुम्हाला शहाणपण शिकवण्यासाठी नाही, माझ्या जीवनात मी व्यक्तिगत जीवनात हे बदल आता ह्या 2 महिन्यापासून करायला घेतलेत, कारण जो अनुभव मला आलेला आहे तो फार भयानक आहे. आणि म्हणूनच बांधवांनो, बंधू आणि भगिनीनो, आपल्या पिढ्यांना गुलाम आणि वाईट अनुभव येऊ नयेत असं वाटत असेल, आपल्या पुढल्या पिढींना सुखाचे दिवस यावे असं वाटत असेल, तर आपण आई वडील म्हणून आपल्याला कष्ट घ्यावे लागतील. पुन्हा एकदा प्रथमेश देसाई, आमचा करंजाचा जो मुलगा, ज्यांनी केवळ 36,000 बाकी असताना एका स्कूटीसाठी आपलं जीवन संपवलं 20व्या वर्षी, हे आमच्या सगळ्या समाजाचं, देशाचं आणि महाराष्ट्राचं अपयश आहे. आता पोलीस त्याला न्याय देतील किंवा त्या गुन्हेगारांना शासन करतील याच्यावर अजिबात विश्वास राहिला नाही, कारण फायनान्स कंपन्या पोलीस स्टेशनला पैसे देतील आणि पोलिसांना विकत घेतील हे लहान मूल सुद्धा सांगू शकतं. आणि पैसे देऊन जर आमदार फोडले जातात, 50 खोके ओके, शिवसेनेसारखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सारखे पक्ष फोडले जातात, तर हा शरद पवारांचा अन्याय होता का? शरद पवारांचा अत्याचार होता का? जर अत्याचार होता तर अमित शहा आणि शरद पवार वाढदिवसाला एकत्र येतात, राष्ट्रवादीचे नेते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे जाऊन भेटतात. हे काय आहे? हे बहुजन समाजाला, ओबीसी एससी एसटींना मूर्ख बनवण्याचे प्रकार आहेत. आणि म्हणून बांधवानं पुन्हा पुन्हा मूर्ख होऊ नका. भगवान बुद्धांनी सांगितलेला प्रज्ञेचा, शहाणपणाचा मार्ग स्वीकारूया आणि आपण यावर सतत चर्चा करूया. माझं काही चुकलं असेल तर आपण स्पष्टपणे सांगावं. जर सत्य सांगण्याचा आटोकाट प्रयत्न मी केला असेल, तुमचा वेळ वाया घालवला नसेल, तर आपली प्रतिक्रिया समोर लेखी स्वरूपात द्या. मी आपली वाट पाहतोय. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. आई एकविरेचा विजय असो.